गुड मॉर्निंग. तर आता माझी अंघोळ झालेली आहे. मी आज हेअर वॉशसुद्धा केलेला आहे. तर मला खूप फ्रेश वाटतं आहे, कारण सनलाईट पण मी तोंडावर घेते थोडीसं, तर खूप भारी वाटतं आहे. तर सकाळी सकाळी जेव्हा सूर्योदय झालेला असतो ते पाहायला खरंच खूप भारी वाटतं, एकदम मन तृप्त झाल्यासारखं. आता यांना कॅट्स खूप आवडतात. तर माझ्याकडे डॉली म्हणून कॅट आहेच भरपूर, आता 4-5 वर्ष झाले तिला. तर ते खूप लाड करतात तिचं, तिला उचलून घेतात एक बाळासारखं, अगदी किती पण लाड करतात तिचं. तर मी देवपूजा करत होते, तुळशीची पूजा करत होते. तुळशीची पूजा झाल्यानंतर मी सूर्यदेवाला पाणी घातलं आणि असं केलं की खरंच खूप भारी वाटतं, एकदम दिवस खूप छान जातो. कधी कधी माझ्याकडनं होत नाही, की जसं टाईम भेटेल तसं मी करते. त्यानंतर मला चहा बनवण्यासाठी गवती चहा घेतला आणि पहिलं चहा बनवते मी, कारण चहा पिलं की एकदम मग खरं असं वाटतं आता सकाळ झाली, सकाळची सुरुवात झाली. चहा पिलं की एकदम फ्रेश होतं. आणि तेवढ्यात मग मी पण डॉलीला थोडी त्रास देत होते. डॉली खूप भारी, तर ती आली माझ्या पाठी आणि मग तिला थोडं दूध दिलं. हे बोलले तिला दूध दे, तिला रात्री पण दिलं होतं, पण ती बोलले आत्ता पण दे, नाही का. तर मी चहा ठेवलाय. तर त्यानंतर म्हटलं आता स्वयंपाक करा. तर आज मी बनवणार आहे वरण भात आणि बटाट्याच्या काचऱ्या आणि चपाती आणि पापड. तर आधी मी आता डाळ शिजायला टाकते. तर मग त्यासाठी मी त्यात मीठ, जिरं, टोमॅटो, त्यानंतर हळद असं मी सगळं आधी टाकून, थोडं तूप पण टाकते, पण मी आज तूप टाकायचं विसरले. कारण आणि कधी नाही टाकत, कारण यांना आवडत नाही तूप म्हणजे काय, दुधाच्या सगळ्याच गोष्टी वर्ज्य आहेत, त्यांना दुधाचं काहीच आवडत नाही. त्यानंतर हे सगळं टाकल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं, कारण हलवलं नाही तर सगळी हळद येणं झाकणाला चिटकून जाते आणि डाळीला काही लागत नाही. तर मग मी हे हलवलं. त्यानंतर मग आता मी ते गॅसवर ठेवलं. मग आता माझं पुढचं म्हणजे मी आता चपात्याचं पीठ मळते. त्यासाठी मग आता मी धुवून घेतलं होतं, डिश धुवून घेतलं होतं, त्यात पाणी घेतलं, आता त्यात मीठ टाकणार. मीठ टाकल्यानंतर आता पीठ मळते मी. तर ते भाजीला काही नसलं की मला तर बटाटे साठवतात. तर म्हटलं बटाट्याच्या काचऱ्या करावं, यांना पण आवडतात बटाट्याच्या काचऱ्या, मला पण आवडतात. आणि वरण केलं म्हणजे बाळांचं पण जेवणाचं टेन्शन जाणार, कारण मग त्यांच्यासाठी काही सेपरेट बनावं नाही लागणार. कारण मग त्यांना वरण चपाती पण आणि नंतर दुपारी वरण भात पण खायला घालते मी, कारण वरण भात बाळांना पण आवडतो. वरण मी पहिल्यापासून सवय लावली आहे त्यांना. त्यानंतर मग काचऱ्या बनवण्यासाठी असं मस्त गोल बटाटे मी चिरून घेते आणि वरण पण बाळांना करते, पण बाळांसाठी सेपरेट करते, कारण त्यांना तिखट नाही अजून खात, ते काहीच तिखट नाही खात. मग अजून त्यांना मी लावते सवय थोडी, पण त्यांना नाहीच खात. कारण आता अचानकच नाही खाणार ना, तरी एक घास देत असते मी त्यांना, असं आधीमध्ये आम्ही जे खातो त्याचा. पण त्यांच्यासाठी पण सेपरेट वरण बनवते आणि आमच्यासाठी सेपरेट, कारण यांना खूप असं साधं वरण नाही आवडत. थोडंसं मिरची वगैरे हिरवी आज गोलू उठला, मला उठला, पण मी त्याच्यामुळे मी काही गेले नाही. त्यामुळे मी त्याच्यामुळे जास्त सांगितलं नव्हतं उठलं म्हणून. बटाट्याच्या काचऱ्या आता बऱ्यापैकी बनवून झालेल्या. यांना कोथिंबीर अजिबात आवडत नाही, मला तर डायरेक्ट म्हणतात ते गवत कशाला टाकते, पण मला आवडते म्हणून मी टाकते. कधी नाही टाकत. तर मी आज भातच नाही घातला, कारण माझ्या लक्षातच नाही राहिलं आणि काय माहिती कसं असं गडबड झाली, त्यामुळे काही लक्षात नाही राहिलं. तर मग आता नंतर मला त्यांचा टिफिन द्यावा लागेल सगळं. मग कारण मला तेव्हाच आठवलं, त्यामुळे मी त्यांना करतो थांबा त्यांना ते शूटिंग करायला भेटलं. काय झालंय शेवटी म्हटलं जाऊ ते नको, ते कुठे ते ती बांगडी ठेव डोक्यावर. आपल्या ताशा वाजव. अय्यो घे, दोन्ही हाताने वाजव. नको टाकून नको देऊ, वाजवायचा वाजव ना पिल्लू. कसला आगावीस रे,
खडूस. बाळाला झोप, चल बाळाला झोप. गाय गाय कर बाळाला. कुठे बाळ, कुठे बाळ, बाळ कुठे? बाळाला झोप, झोप बाळाला, झोप. गाई गाई कर बाळाला, गाय गाय कर. मांडीवर घेऊन झोपव, झोपव ना. का रे एवढं का चिडलायस? टाकून दिलं पतलूला, पतलूला टाकून दिलं. असं करतात का? चला आता मी येते आतमध्ये. आता झोपव बरं बाळाला, झोपव बाळाला, झोपव, झोपव बाळाला, झोपव ना बाळाला. मी झोपव, तुला नाही झोपवायचं, तू झोपव. गाई गाई कर, गाई गाई नाक नको ओढू त्याचं. तुझं नाक ओढू का? तुझं नाक ओढू का? तुझं डोकं कुठे? डोकं, डोकं कुठे? डोकं, डोकं आहे काय? डोकं आहे काय तुझं? बापरे. कान कुठे? कान चिकू, कान, कान कुठे? कान. बापरे. आणि नाक कुठे? नाक, असं नाक आहे काय तुझं? इकडं म्हणजे गुन्ही बाळ. ओ साहेब तुम्ही काय खाता? शी, सारखंच काही ना काही तोंडात टाकायचं. दुसरं काही कामच नाही. माझे बाळ किती हुशार आहे. गुड मॉर्निंग नाही बोलला आज तुम्ही मला. चिको गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आज पप्पाने उठवलं ना तुम्हाला दवाला. काय? आता मी तुम्हाला खायला बनवते. काल काय खाल्लं? पोहे खाल्ले ना? माकडा खाल्ले नाही सगळे. चला मी आता खायला बनवते. तुम्हाला थोडा वेळ खेळा, 5-10 मिनिटं खायला बनवते. वरण भातासोबत पापड नसेल तर काय मजा. वरण भात. काय झालं पिल्लू? काय रे मल्हार? थांब आले, थांब. चिकून काय केलं असेल तर मला माहिती तो. थांब आले. काय झालं होतं, चिकू काय करतो असं, त्याला असं पकडायला जातो अंगावर नाही का, अंगावर बसतो किंवा असं त्याच्या खूप जवळ जातो, त्याला सारखं मारतो वगैरे, पाठीवर बसतो त्याच्या. मग त्याच्यामुळे तो चिडतो गोलू. मग मी काय केलं, गोलूला बाहेर काढलं आणि मग चिकूला त्यातच ठेवलं. चिकूला पनिशमेंट दिली. चिकू नंतर खूप रडायला लागला. मग त्याला तरी थोड्या वेळ होतात, पण त्याला एकट्याला नाही ठेवायचं. तो बोलतो त्याला माझ्यासोबत तो पण पाहिजे. मग त्याच्यासोबत करत बसतो मारामारी. तर मी तेवढंच माझं त्यांचं टिफिन भरतीये. शेवटी झाला म्हणून भात, मी नंतर भात घातला. भात झाला माझा, त्यांचा टिफिन भरती. आणि मग आता देखील टिफिन कोणाकडे करते लागेल. मल्हार काय आता चाललंय दाखवलं असतं. हे बघा काय चाललंय. बघा मी खुर्चीवर कुठे बसते. बाळा कुठे बसतो तू? काय चाललंय? चला चला खाऊ खायचं आपल्याला आता. चला भूक लागली. चिकू, ए चिकू, भूक लागली तुला? मला तुला भूक लागली? तुला भूक लागली? चला जेवायचं आपल्याला. त्या बाळांसाठी मी आज नाचण्याची टेस्ट केली. चला ये माझ्याकडे फोन करा. नाही पळायला सांगितलं. नंग पंगून पकडलं आपल्या खायला आयुष्य पट्ट कर झाली. ए बॉडी लोशन कुठे आपलं? घे तिथून ते घे लावायला. घे लोशन लावायचं ना आपल्याला. घे तू घे ना. चिऊ आली का रे? चिऊला बोलो. चिऊ ये ग. चिऊ कुठे? चिऊ हा घे जा. लावायचं आपल्याला. चल तोंडाला बडवलं लावायचंय. जा घे जा ना. तुझा हात पुरतोय का बघ. काय कानाला काय करतो बब्बू? चिऊ लावा दे. चिऊ ये ग. अरे थांब बाबा, नंतर घाल तोंडात हात. दिवसभर तेच करतोस तू. ये इथं बसा. आता मी मयुरी शर्ट घालायचंय. नको. ए चिऊ ये ग. चिवताई ये. कुठे आली रे? आपली खिडकीत चिवताई येते नाही तर विंडो मध्ये. खिडकी विंडो काय म्हणशील ते म्हणशील.
आधी मराठी शिकायचं मला आपल्याला, इंग्लिश शिकायला शाळा आहे. नाही मी शिकविलंच तुला, मला येते थोडं. अरे थांब ना, टी शर्ट. अरे गेला गेला गेला, पकडा पकडा पकडा. मल्हार ए ते घे, बॉडी लोशन घे तिथून. औषध घे, औषध प्यायचं. औषध कुठे आहे मल्हार? औषध कुठे? औषध कुठे? औषधाची बॉटल कुठे आपली? तिकडे आहे. घे औषधाची बॉटल घे. कुठे कुठे कुठे? घे घे ना. आयुष्यपत हाय हाय बघ, घे घे घे. तुला आवडते की नाही? आवडते की नाही औषध तुला? घे घे घे. कपडे घालायचा खूप कंटाळा ना तुला? नो 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 नो. अगं ना ना ना, इथे बघ थांबे, मी तुला देते. आपलं फोन असं अजिबात ठेवायचं नाही. हे बघ थांब तर, चला मी काय लावायचं का आपल्याला? बापरे शपथ आहे बघ. हे बघ बापरे, आधी हे लपून ठेवायचं आपल्याला. हे दर तुला हे घे. दर हे घे. नाही कळत. इकडे दर. मल्हार 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 मल्हार. हे लावायचं हातांना आणि पायांना. काय फायदा नाही पण तुम्हाला लावून. बापरे, दिसलं का? पडलं का ते? हे बघ. नो, ते नाही भेटणार कोणाला. इकडं बघ. मला गेला फोन. चला येस, आम्ही तयार झालो मस्त. चला आता आपल्याला जेवायचंय. आंघोळ झाल्यावर जेवायचं. चला बाय कर. फोन मध्ये बाय कर. बाय नाही करायचं. चला. तर हे वरण मी बनवले बाळांसाठी, साधं विदाऊट मिरची. भूक लागली माझ्या बाळाला. काय बापरे, फायनली आता झोपले दोघी पण. तर आता नाही का खूप ऊन लागतं, असं वाटतं काहीतरी थंड प्यावं, कारण तहानच जात नाही, खूप ऊन लागते. तर म्हटलं थोडा लिंबू सरबत बनवावं. लिंबू सरबत बनवतो. 3 ग्लास भरतील का नाही यात मला डाऊट आहे. खाली तरी झालं. एक मला, एक सोनलला आणि दादांना. पोरं सुद्धा लिंबू सरबत पितात बरं. भीती वाटतं त्यांना द्यायची, पण मी त्या दिवशी पिले ते काहीच नाही झालं त्यांना. उलट चिकू तरी असं फास्ट पाणी पितो त्यापेक्षा फास्ट पितो. तर अशा प्रकारे माझं लिंबू सरबत बनवून झालाय आणि मस्त झाला होता. खरंच भारी झाला होता. एकदम भारी वाटलं पिल्यानंतर. थंडगार एकदम. असं पाणी पिल्यावर तहान जात नव्हती ना, तर मग आता बरं वाटलं. तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आता मी म्हणणार नाही की मी रोज ब्लॉग अपलोड करेल किंवा काय. जसं होईल तसं मी करेल. आता काही नाही, मी असं ठरवायचं बंद केलं. जसं वेळ भेटेल तसा वेळ काढेल आणि मी बनवेनच आता ब्लॉग. चला तर आता